मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यातील चढउतारांमुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. काही कलाकारांनी मोठ्या थाटात संसार थाटले, पण दुर्दैवाने त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकू शकले नाही. या यादीत सर्वात आधी नाव येते ते लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे. 2012 मध्ये तिने बालपणीचा मित्र आणि व्यावसायिक भूषण भोपळे यांच्याशी लग्न केले. पण काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. तेजस्विनी आजही अविवाहित आयुष्य जगत आहे. दुसरीकडे अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने सिद्धार्थ बांडियासोबत लग्न केले होते, पण सिद्धार्थने आपल्याला धोका दिल्याचा आरोप करत तिने त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. स्मिता आजही सिंगल आहे. या यादीत आणखी 2 अभिनेत्रींचा समावेश आहे, ज्या एकाच अभिनेत्यामुळे चर्चेत आल्या. अभिनेत्री शाल्मली टोळे हिने 2010 मध्ये अभिनेता पियुष रांडेसोबत लग्न केले, पण 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पियुषने दुसरी अभिनेत्री मयुरी वाघसोबत 2017 मध्ये लग्न केले, पण हे नातेही काही महिन्यांतच तुटले. मयुरी वाघ हिनेही घटस्फोटानंतर अविवाहित राहणे पसंत केले आहे. शाल्मली आणि मयुरी दोघी आजही सिंगल आहेत. यानंतर पियुषने अभिनेत्री सुरुची अडारकरशी तिसरे लग्न केले. याशिवाय ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर हिने अमेय गोसावीशी लग्न केले होते, पण त्यांचे नाते टिकले नाही. सई नंतर एका रिलेशनशिपमध्ये होती, पण त्यातही ब्रेकअप झाल्यामुळे ती आज सिंगल आहे. त्याचप्रमाणे बिग बॉस मराठीमुळे खूपच चर्चेत राहिलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचेही वैवाहिक जीवन धोक्यामुळे मोडले आणि तिने घटस्फोट घेऊन अविवाहित राहणे पसंत केले. या यादीत आणखी एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्री आणि अभिनेता शशांक केतकर यांनी लग्न केले होते, पण वर्षभरातच त्यांचा संसार तुटला आणि तेजश्रीनेही त्यानंतर सिंगल राहण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीही पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला आणि बिग बॉस मराठीमध्ये त्यांनी याबद्दल खुलेपणाने सांगितले होते.